पहिला विमान प्रवास आहे माझा आणि तोही माझ्या जिल्ह्यातून. म्हणजे याच्यासारखी आनंदाची गोष्ट अजून काय असू शकते. नाद करते काय, सोलापूर गोवा तर करायलाच लागतंय बे. ओ भाई साहब, अरे कसलं स्पीड आहे. अरे हळू घे, अरे हळू घे. स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि टायटल आणि थंबनेल बघून तुम्ही विचार करत असाल, विजय भाऊ तू तर आज विमानाने प्रवास करणार होता आणि एस टीमध्ये काय करतोय. तर मित्रांनो, विषय असा झालेला आहे की माझ्या मित्राला पुणेरी हमसफरला ज्याने आता जस्ट प्रवास केलेला आहे त्याला माहिती विचारली की कसं कसं बुकिंग वगैरे काय असतं. सगळं विचारलं मी, पण एक गोष्ट माझी विचारायची राहिली ती म्हणजे फ्लाईटच्या किती वेळ अगोदर आपण पोहोचायला पाहिजे. सकाळी निघालोय मी आणि आता आपल्याला पोहोचायला जवळजवळ 11 वाजणार आहेत. पण तुम्ही विचार करचाल, तुम्ही म्हणसाल अरे मग सोलापूरवरनं कशाला फ्लाईट पकडायची, पुण्यामधनं तुला डायरेक्ट गोव्याला फ्लाईट होती. पण विषय असा आहे की भावंडो, माझा जो जन्म आहे तो माझा सोलापूर जिल्ह्यामधील करमाळा तालुक्यात माझा जन्म झालेला आहे. म्हणजे करमाळ्यामध्येच जन्म झालेला आहे, करमाळ्यामध्ये हॉस्पिटलमध्येच तिथं. आणि माझं गाव येतं उंबरड. तर मी म्हणलं नाही का ही खूप संधी भारी म्हणलं नाही का की यायला. आपण आत्तापर्यंत कधीच विमान प्रवास केलेला नाही आहे आणि जो आपला पहिला विमान प्रवास असणार तो आपल्या जिल्ह्यातनं असावा अशी एक इच्छा मनामध्ये निर्माण झाली. आणि त्याच्यामुळं मला ठरवलं की काय उद्या आता हा प्रवास करायचाच आहे आपल्याला. माझा तर विचार खूप भारी होता की म्हणजे सोलापूर स्टँडला जाऊन मस्त असा फुल काही बोलायचं पण असो. तर मग आता बसमध्येच एस टीमध्ये शिवाईमध्ये मी आता आणि जस्ट पोचल एक अर्धा पाऊण तासामध्ये पोचल मी. आणि तिथं कसं बोलता येणार नाही त्याच्यामुळे म्हणलं पहिलं अगोदरच बोलून घ्यावं आणि डायरेक्ट प्रायव्हेट रिक्षा करून आपल्याला एअरपोर्टला जावं लागणार आहे. बघूया आता कसं होतं प्रवास आपला, काय होतं आहे. फर्स्ट टाईम असणार आहे, म्हणजे सगळंच माहितीच नाही मला कसं करतात. बुकिंग वगैरे सगळं स्वतः केलेलं आहे मी, त्याच्यामध्ये काही विषय नाही. पहिलं सॉरी बरं का, 100 दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय, सॉरी. माहिती मला तुम्ही लय वाट बघताय, पण काय सांगू तुम्हाला एखाद्या एस टीच्या निवांत प्रवासामध्ये सांगेल. फायनली मंडळी पोचलो आहोत आपण सोलापूर एस टी स्टँडला. पाहू शकता गाड्या लागलेल्या आहेत. खूप काही बोलायचं होतं इथं, पण सध्या बोलू शकत नाही आपण कारण की ऑलरेडी आपण लेट झालेलो आहोत. तर पहिलं फटाफट आपण सोलापूर तोंडात एस टी आलं होतं, पण सोलापूर एअरपोर्टला पोचूयात. चला सोलापूर एअरपोर्ट हां एअरपोर्टलाच जायचं आपल्याला. किती? एअरपोर्टला 200 रुपये. 7 किलोमीटर आहे. नवीन नाही माणूस. चला लवकर चला जरा, का जाईल माझं विमान निघून जाईल. फायनली मंडळी आपण आलेलो आहोत एअरपोर्टच्या आतमध्ये. पाहू शकता हे आहे सोलापूरचं विमानतळ. फर्स्ट टाईम असल्यामुळे जरासा कन्फ्यूज आहे नाही का की बंद होते का काय, चालू राहते का काय, काहीच माहिती नाही आहे. त्याच्यामुळं जेवढं लवकर होईल तेवढं पहिलं आतमध्ये जाऊयात. मग जेव्हा बोर्डिंग वगैरे होईल, काय व्हायचं ते होईल, मग नंतर निवांत बोलूयात. त्याचं तर फ्लाय 91चं काउंटर इथं दिसते आपल्याला बघा. सोलापूर विमानतळ. चेकिंगसाठी बॅग इथे द्यायच्यात. चेक इन करून आतमध्ये आलेलो आहे आणि फर्स्ट टाईम हातामध्ये तिकीट बघतोय मी एरोप्लेनचं, म्हणजे विमानाचं तिकीट. आणि असं वाटतं आता बाहेरच जरा वेळ बोललो असतं, तुमच्या गप्पा मारलं असतं बरं झालं असतं. तर इथं एवढं काय मोठं नाही, काय व्यवस्थित बोल. ठीक आहे, असं द्या. पहिली फ्लाईट आहे, जरासं समजून घ्या तुम्ही पण. आपली महाराष्ट्राची लोककला. तर कळा नाही पाणी कसं येतं बाहेर एक आणि खाली पण काय नाही आहे त्याला. अच्छा हे बघा इथं इथं इथे आहे ना, इथं केलं ना की येते सर, असा विषय. तुमचा हात असा जातं ते बरोबर बोट तिथं जातं तेव्हा ते पाणी येतं आहे. नवीनच सिस्टीम आहे काहीतरी, भारी आहे. पण तिकिटाविषयी सांगायचं झालं तर मला जे तिकीट लागलं आहे ऑल इन्क्लूड टॅक्सेस 2290 रुपये मला तिकीट लागलेलं आहे. आणि टायमिंग ॲक्च्युली माझा जो टायमिंग होता तो होता 5:15चा संध्याकाळचा, आजचा म्हणजे रविवारचा संध्याकाळचा 5:15चा होता. पण नंतर त्यांनी अपडेट केलं, जे काल जी फ्लाईट होती ती कॅन्सल झाली आणि त्याच्यानंतर आता ही 12:05ची फ्लाईट ठेवलेली आहे. आणि जो डिस्टन्स आहे तो आपला 1 तासाचा असणार आहे, म्हणजे साधारण 400-500 किलोमीटरचा अंतर आहे. मंडळी ती गाडी बघा ना कसली जोरात पळते, जबरदस्त. तर मंडळी आपला टाईम झालेला आहे, आपल्याला बोलवलेलं आहे आणि समोर फ्लाईट पण आलेला आहे. पाहू शकता सीट नंबर 1 ते 10पर्यंत पहिले बोलवलेले आहेत. आजपर्यंत फक्त डोकं वर करून बघितलं आहे त्याला विमानाला आणि आज प्रत्यक्षात समोरासमोर बघतंय.
आणि खूप भारी वाटते म्हणजे. आणि तुम्ही पाहू शकता इकडं गेटमध्ये लोक गेटमधून बघतात आहेत विमान आणि आपण आतमध्ये आलेलो आहोत. तर आपलं फ्लाईटचं तुम्हाला सांगतो मी टायमिंग, म्हणजे आठवड्यातून 4 दिवस आहे, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. आता फक्त टायमिंग कालचं कॅन्सल झाल्यामुळं आज 12 वाजता केलेलं आहे, 12:30 वाजता फ्लाईट केलेलं आहे. आणि बाकीचा टायमिंग जो आहे त्याचा रेग्युलर तो आहे 5:15 दरम्यान काहीतरी आहे, तुम्हाला बुकिंग करताना समजून जाईल. तर आता जाऊयात, मस्त प्रवास एन्जॉय करूयात, भारी वाटतंय राव. तर स्पेशल बघा बॅगांची ट्रॉली वाढायला ट्रॅक्टर नाच करते काय बे सोलापूर आहे. भावांनो एक थंबनेल घेऊयात मस्तपैकी. आणि हे बघा ना, हे किती म्हणजे किती मोठं आहे, मोठं लाका नादच खळा, एक नंबरवाली फिलिंग येते, एक नंबर. बघा ना सगळेजण नुसतं फोटो सगळे व्हिडिओ कॉल करतात, सगळं चालू आहे. आईशा एक स्वप्न पूर्ण होते, म्हणजे माझं पहिलं फ्लाईट आहे, पहिला विमान प्रवास आहे माझा आणि तोही माझ्या जिल्ह्यातून. म्हणजे याच्यासारखी आनंदाची गोष्ट अजून काय असू शकते. जबरदस्त फिलिंग येते. अजून तर बसायचं आता जरासं आहे मनामध्ये भीती वगैरे, पण बघूया बसल्यावरती काय एवढं वाटणार नाही. पण फर्स्ट टाईम समोर बघतोय, एकदम आवाज बघा ना, चाकं बघा ना याची. फ्लाय 91 पहिली पायरी चढतो विमानाची, भारी वाटतंय. आपलं सिटिंग पाहू शकता, 2x2चं सिटिंग आहे. आणि सीट नंबर कुठे आहे बरं? सीट नंबर सीट 08. हे बघा सीट नंबरवरती बॅग ठेवायला या ठिकाणी 8AC. हे बघा, हे आपलं 8A. इथे या ठिकाणी आपली बॅग ठेवायची. आईला फर्स्ट टाईम विजय भाई एक नंबर, राडाच होणार आहे आज प्रवासामध्ये. तर चला पण बॅग वगैरे ठेवूयात मस्तपैकी. तर हे आपलं सीट सर्व पाहायला भेटणार आहे आपल्याला, त्याच्यामुळं वेट अँड वॉच. आईला याला सीट बेल्ट पण आहे, हे बघ सीट बेल्ट पण आहे. विमानामध्ये तर बसलेलो आहोत आणि पाहू शकता एकदम आपण विंडो सीट आणि मस्त असा नजारा पाहायला भेटणार आहे आपल्याला. आणि बोलावंसं वाटतं तुम्हाला काहीसं की जेव्हा मी सुरुवात केली, खरं तर मला एस टीने खूप मोठी ओळख दिली, तुमच्यासारखे मित्र दिले, सबस्क्रायबर्स दिले, फॅमिली दिली. आणि आत्ता बघा ना मी विमानामध्ये बसतोय, म्हणजे एक स्वप्न होतं हे माझं आणि फायनली ते पूर्ण झाले. म्हणजे असं काय रेग्युलर मी प्रवास करायला असं नाही, आपले एस टीचे ब्लॉग येतच राहणार आहे, तो काय विषय नाही आहे. पण तुम्हाला सांगतो मी एस टीची सुरुवात केली आपण, एस टीने प्रवास सुरू केला. त्यानंतर पहिली जी सोलापूरला वंदे भारत आली त्यामध्ये पण आपण प्रवास केला, मुंबई सोलापूर, तो व्लॉग केलेला आहे, तो पण आहे चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल. आणि आत्ता बघा आपण फ्लाईटमध्ये म्हणजे आपण विमानामध्ये प्रवास करतोय, ते पण एअर होस्टेस पण असते या ठिकाणी. मुंबई सोलापूर वंदे भारतचा पण प्रवास केलेला आहे. तर आता आपण जाणून घेऊयात की ह्या गाडीमध्ये काय काय आपल्या गाडी. तर सूचना तर येतच राहणार आहेत, तोपर्यंत आपण बघूया कशी कशी सिस्टीम असते. पहिली तर गोष्ट की याच्यामध्ये जी स्वच्छता आहे ती एक नंबर आहे, पाहू शकता स्वच्छता, हे बघा. आणि या ठिकाणी बघा तुम्हाला हे पुढं तुम्हाला काही ब्रेकफास्ट वगैरे काय करायचं असेल तर हे करू शकता. इथे एखादा कप ठेवलेला आहे, कोणीतरी कार्यक्रम केलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला एक कॉमिक्स पण भेटते जे भारत अनमोलचं आहे, चाणक्यंचं आहे. अजून काय काय तर इथं तुम्हाला जनरल माहिती दिलेली आहे की सेफ्टी सुरक्षेसाठी काय काय करायचं आहे, ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी एक कार्ड दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि इथं तुम्हाला एक हे पण दिलेलं आहे की तुम्ही काय ऑर्डर करू शकता, खायचं वगैरे काय असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. याच्यामध्ये ए सीचं आहे, हे ए सीचं आहे, ए सीचा फ्लो वगैरे बदलायचा वगैरे असं अशा टाईपमध्ये. पंखा चालू झालेला आहे, पाहू शकता. अनुभव खतरनाक आहे भाऊ, जबरदस्त वाटते म्हणजे. आणि माझ्या शेजारी कोणच नाही, इकडे पण कोण नाही आहे, मी एकटाच बसलो इथं या ठिकाणी, मी एकटाच बसलो या ठिकाणी, बघा ना कोणच नाही आहे. ओ बाई नात करते काय, सोलापूर गोवा तर करायलाच लागतंय बे. मंडळी हे बघा, हे बघा पोरं पण बघा कशी बघतात विमान. भारी.
आई शपथ, गर्दी बघा ना तुम्ही की तिकडं कंपाऊंड वरती किती लोकांना उत्सुकता आहे. जशी आपण वंदे भारतचा प्रवास करताना आपण पाहिलं होतं लोकांची कशी उत्सुकता होती तशी. अच्छा, आत्ताशी स्पीड कमी केलं बरं का. आत्ताशी आपण रनवेला व्यवस्थित लागतोय आणि आता ह्यातून पुढे आपण उडणार आहोत. माझ्या जिल्ह्यातून माझा पहिला विमान प्रवास शब्दात नाही सांगू शकत आहे मी, शब्दात. आणि मला अशी फिलिंग यायला लागली की हे माझं प्रायव्हेट जेट आहे. हे बघा कोणच नाही आहे आणि मी एकटाच बसलेलो आहे. असं वाटतंय की माझं स्वतःचं विमान घेऊन मी गोव्याला चाललो आहे जस्ट. आणि फ्लाय 91चं सांगायचं झालं तर हे हर्ष राघवन यांनी 6 जानेवारी 2023 मध्ये स्टार्ट केलं. आणि खूप चिपमध्ये म्हणजे खूप कमी पैशामध्ये तुम्ही फ्लाय करू शकता, उडू शकता, म्हणजे प्रवास करू शकता विमानाचा. जसं की आता मला तुम्ही पाहू शकता सोलापूर ते गोवा तिकीट जे आहे ते 2290 रुपये लागलेलं आहे. आणि त्या मानाने 1 तासात तुम्ही पोचताय गोव्याला. आणि असं जर तुम्ही बाय रोड जर गेलात तर वेळ खूप जातो, तुम्हाला माहिती 12-12, 14-14 तास लागतात. आणि फ्लाय शेवटी सुरू झालेला आहे. ओ भाई साहब, ओ भाई साहब, ओ भाई साहब, हे काय आई शपथ. ओ भाई साहब, आई शपथ, मला तर काही समजा नाही काय बोलावं. अरे कसलं स्पीड आहे हे. अरे हळू घे, अरे हळू घे. आई शपथ, उडलं उडलं, आई शपथ. सोलापूर बघा, आई शपथ. हे काय, आई शपथ, पोटात गुदगुले व्हायला लागले तुम्हाला. ओ भाई साहब, आज आयुष्यात पहिल्यांदा स्वतःचा जिल्हा मी पाहिला असा वरतून हवेतून. ओ भाई साहब, बघून घ्या सोलापूर. आईला लय गुदगुले होते ते राव. पोटात गोळा येतोय माहिती का. लालपरी पण दिसली त्या बघा, लालपरी लालपरी इकडून बघा. ओय भाई साहब, अरे लय गुदगुले होते ते, डोकं दुखायला लागलं माझं. अरे वाकडे तिकडं होते एकदम. ओ रेल्वे स्टेशन बघा सोलापूरचं. घरं बघा ना एवढी बारीक बारीक दिसतात आहेत. रेल्वे स्टेशन वरनं चाललोय आपण. आई लय खालीवर खालीवर होतंय माहिती का. अख्खं सोलापूर दिसलंय आपल्याला. ओ भाई, नाद खुळाय बाबा, नाद खुळाय एकदम. आयुष्यात विसरणार नाही मी माझी पहिली फ्लाईट, आयुष्यात नाही विसरणार. आयुष्यात माझा पहिला प्रवास जबरदस्त आहे. हे बघा सगळं सोलापूर. हे स्कूल आहे इथं, स्कूल. शाळा बघा, शाळा केवढी बारीक दिसते. मजा आ गया, मजा मजा आ गया मजा. कानठळ्या बसायला लागल्या माझ्या. आईला लय भारी दिसतंय राव. काय बोलावं काही समजानाच आहे मला. हो तो बघा सोलापूर, सोलापूर पुणे हायवे दिसला का. सोलापूर पुणे, सोलापूर पुणेच आहे का. ओ भाई साहब, मंडळी बघताना असं वाटतंय की जसं काय हवेत उभाच आहे फक्त हे, पण ॲक्च्युली एवढं स्पीडमध्ये चाललंय ना, जवळजवळ 300+ स्पीडने चाललंय विमान माहिती का. पण असं बघा ना वरतून असं वाटतंय फक्त काय उभाच आहे जागेवर. काय सीन दिसतोय यार, फुल पैसा वसूल, जबरदस्त यार खरंच भाऊ. सवय लागायची नाही तर मला ह्याची. मग भावांनो, काय काय खायचं सांगा तुम्हाला. जे पाहिजे ते तुम्ही ऑर्डर करा, आज तुमचा भाऊ पैसे भरणार आहे. आणि मंडळी नेटवर्क सगळं गेलेलं आहे, एकदम 0 रेंज झालेली. कारण की नॉट रिचेबलच लागते या ठिकाणी. कारण की इथून जे नजारे आहेत ते फक्त तुम्हीच घेऊन जाणार आहेत बरोबर.
कारण की काय मोबाईल बिबाईल तर सारखं चालूच राहते नाही का, फोन वगैरे तुम्हाला येतच राहतात. म्हणजे तुम्हाला हे नजरे पाहायला भेटणार आहेत ते परत जेव्हा तुम्ही फ्लाईटमध्ये बसाल तेव्हाच. त्याच्यामुळं फोन बिन सगळं बाजूला ठेवून मस्त एन्जॉय करा, तुमचा मील एन्जॉय करा, तुमचं खाणं एन्जॉय करा, तुमची ड्रिंक, तुमचा चहा पाणी, तुमचा कॉफी एन्जॉय करा आणि सोबत नजारे. आजपर्यंत बऱ्याच वेळा जमिनीवरनं मस्त चहा वगैरे पिला, आज हवेतनं चहा पिऊया, हवेतला चहा पिऊयात आज. थँक्स टू फ्लाय 91 की एवढ्या कमी पैशामध्ये आम्हाला हे आसमान दाखवलं. सॉरी, आभाळातून प्रवास, आकाशातून प्रवास घडवला. थँक्स फ्लाय 91. त्याच्यामुळं खूप आनंदी मी आज, खूप भारी वाटते मला, खूप फील होतं. जे एवढ्या दिवसांचं जे माझं डिप्रेशन होतं, म्हणजे काही गोष्टी होत्या की ज्याच्यामुळे मी व्लॉग बनवत नव्हतो, बर्डन यायचं, म्हणजे इच्छा होत नव्हती माझी व्हिडिओ बनवण्याची. पण आज जे फील करतो, जे बघतोय मी, त्याच्यामुळं एकदम मन प्रसन्न झालं, एकदम भारी वाटतं. म्हणजे तुम्ही म्हणत असाल काय एवढं याच्यामध्ये विशेष असं, पण पाहून माझ्यासाठी लय महत्त्वाची गोष्ट आहे आज, जे शब्दात नाही सांगू शकत मी तुम्हाला. मस्त एन्जॉय केला प्रवास. आता बघूया काय खायला घेतोय, काय खायला. मला वाटतं आपण चहा कॉफी वगैरे काहीतरी घेऊयात आणि मस्त असं जेवण करूयात गोव्यामध्ये गेल्यावरती. वा बघा ना, फक्त सीन बघा काय दिसतोय, पैसा वसूल आहे एकदम. तर मंडळी आपण कॉफी घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. याच्यामध्ये तुम्हाला हॉट वॉटर मिळतं आणि प्लस याच्यामध्ये जी कॉफी असते फ्लाय 91चीच कॉफी, याच्याकडे कॉफी मिळते. बस ही फक्त तुम्हाला, हे गरम पाणी असतं याच्यामध्ये, हे तुम्हाला फक्त मिक्स करायचं आहे आणि गाडीने हलवून ड्रिंक करायचं. मंडळी आपली कॉफी पाहू शकता रेडी झालेली आहे. या मग कॉफी प्यायला हवेमधून आपण मस्त कॉफी पिऊयात. समोर व्ह्यू पाहायला भेटतोय आपल्याला आणि या ठिकाणी आपण कॉफी एन्जॉय करतोय. For the grown-up phase with one best friend, it was easy going rogue. Life was anything but fair, but somehow we didn't care. मंडळी नदी बघा ना कशी दिसते, एकदम नागिन सारखी. बापरे किती लांबपर्यंत दिसते, अशी 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 इथपर्यंत अशी. आणि घरं तर बघा ना असे एकदम बारीक 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 दिसतात, तसं काय हातात धरल असं. मी याच्या सीटवरती बसलोय ते विशेष काय माहिती का, मला 2-2 खिडक्या भेटल्या, 2-2. हे बघा, ही एक खिडकी, ही एक खिडकी, 2-2 खिडक्या. आणि थँक्स टू पुणेरी हमसफर ज्यांनी सांगितलं की हे सीट बुक कर, 2-2 खिडक्या भेटतात आणि एकदम मस्त व्ह्यू भेटतो. भावा थँक्यू, जर व्हिडिओ बघत असशील तर. खूप भारी प्रवास झाला, तू पण बरीच माहिती दिली, त्याच्यामुळं तिकीट बुक करणं पण खूप सोपं झालं मला आणि शिकलो, म्हणजे कसं काय बुक करायचं, काय करायचं वगैरे सगळं माहिती मिळाली मला. थँक्स पुणेरी हमसफर. आणि मित्रांनो नक्की त्याचा चॅनल चेकआउट करा, भारी व्हिडिओ बनवतो तो पण. पोचलेलोच आहे जस्ट असं दिसतंय, कारण की आपण खूप खाली आलेलो आहोत, पाहू शकता. राव पोचलो पण आपण गोव्यात. ते बघा एअरपोर्ट, पोचलो पण सोलापूरवरून गोव्यात पोचलो. आई शपथ पोचलो, जबरदस्त पोचलो. विमान बघा किती तिथं, एअरपोर्ट बघा. अरे उतरलो रनवेला, लँड होतोय आपण आता. झटका बसायचा नाही तर आता. ओ भाई साहब, खतरनाक झटका बसतोय रे. ओ भाई साहब, हे बघा हे ब्रेक लावले बघा, हे विंग्सचे पण ब्रेक असतात त्या. एवढं स्पीड होतं आपलं वरती, ह्याच्यापेक्षा जास्त वाटत होतं का. पोचलं भावानं एकदाच, खतरनाक, एकदम जबरदस्त प्रवास झाला, एकदम जबरदस्त.
म्हणजे वाटलंच नाही, असं वाटतं मी अजून सोलापूरमध्येच आहे काय. हे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे गोव्याचं. पोचलो. बरोबर 1 तास लागला आपल्याला. चला आता बाहेरनं बघूया आपल्याला बाहेर काय भेटते, कारण की इथून वाहतुकीचा जरा प्रॉब्लेम आहे. एक बस असते वाटतं, पाहूया काय होतंय. तर मंडळी समोर बघा सगळे विमानं दिसतात आहेत. इंडिगोचं विमान आहे तिकडं. इंडिगोच्या बसेस पण आहेत बाहेर नेण्यासाठी. आपल्याला आहे का नाही बसची सुविधा काय. फायनली पोचलेलो आहोत मंडळी आपण गोव्याला. पाहू शकता गोव्याचं एअरपोर्ट. बस आहे बघा इथे. अजून एक विमान आले बघा. ती येल्लो कलरची गाडी घेऊन येते त्या विमानाला. तो बघा नाही विमान. पहिल्यांदा एवढ्या जवळ सगळ्या विमानाला आपल्याला बाहेर जायचं आहे. वेलकम टू गोवा. खरं सांगू का, हे जे बघतोय ना बेल्ट, ते पहिलं फक्त पिक्चरमध्ये ह्याच्यामध्ये बघितलेले आहेत मी. फायनली पहिल्यांदा या आयुष्यात समोर बघितलेले. आता बाहेर जायचं आपल्याला, कुठून जायचं काय माहिती समजत नाही आहे. एक्झिट तर इकडून सांगते आपल्याला. स्टारबक्स वगैरे, पुन्हा भरपूर असे कॅफे वगैरे, चप्पल वगैरे पण घेऊ शकता, पण महाग खूप असते. तर कसा वाटला तुम्हाला मंडळी प्रवास, कॉमेंट करून नक्की सांगा. पुढच्या वेळेस जर फ्लाईटमध्ये जरी काय माझ्याकडनं सांगायचं राहिलं असेल तर नेक्स्ट फ्लाईट कधी झाली तर नक्कीच आपण सांगू, नक्कीच आपण माहिती देऊ. बाकी एक गोष्ट मनामध्ये आहे, म्हणजे एक इच्छा पूर्ण झाली की जेव्हा पण मी सरांना ड्रॉप करायला यायचो एअरपोर्टला म्हणा किंवा पिकअप करायला यायचो, तेव्हा असं वाटायचं म्हणजे फक्त विमानं बाहेरनं बघायचो, गाडीपाशी उभा राहून बघायचं, आयला विजय आपल्याला कधी जमल का नाही, कधी आपण प्रवास करेल का नाही, असं होतं. असे विचार यायचे डोक्यामध्ये. पण फायनली आज ते ड्रीम कंप्लीट झालं. म्हणजे भलेही छोटासा प्रवास असू द्या, तासाभरात असू द्या किंवा तिकीट काही असू द्या किंवा कुठले कुठे असू द्या, पण एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं झालं. म्हणजे मनातली जी इच्छा होती की विमानाने प्रवास करायचा ती आज पूर्ण झालेली आहे. तर भावानं तुम्हाला कसा वाटला प्रवास. मी पण अपेक्षा करतो की तुम्ही पण एक दिवस नक्कीच विमानाने प्रवास करचाल. तर कसा वाटला तुम्हाला प्रवास कॉमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. आता इथून मला जायचं आहे मापसेला किंवा पणजीला जायचं. पणजीला जायचं. तिथून पुढे बघूया. तुम्हाला या ठिकाणावरून सिटी बससुद्धा आहे, ज्याचं तिकीट आहे 150 रुपये मापसासाठी. आणि जर तुम्ही पणजीला जायचं असेल तर 200 रुपये तिकीट आहे. पण टायमिंग आहे, आता जी गाडी आहे मला ती आहे 2:45ला बस. आणि जर तुम्हाला प्रायव्हेट टॅक्सी करून जायचं असेल तर तुम्हाला जवळजवळ 1000 ते 1200 रुपये लागतील. आणि शेअरिंगमध्ये साधारण 500 रुपयापर्यंत होईल. शेअरिंग पण असेल, पण आता इथं बरीच सिस्टीम वेगळी आहे, आपल्यासारखं नाही आहे. इथं डायरेक्ट असं तुम्हाला पर्ची घ्यावी लागते, चिठ्ठी पास घ्यावा लागतो, पहिला बसचं तिकीट घ्यावं लागतं, त्यानंतर तुम्ही डायरेक्ट बसमध्ये प्रवास करू शकता. अशा प्रकारे इथं सुविधा आहे तुमची. तर चला मग भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. बाय बाय, सायनिंग ऑफ. जय महाराज.